आज आपण पाहिलं असेल, आज जास्ती करून आमचे सगळे फुटबॉल क्लब्स आणि तरुण लोक हे उत्स्फूर्तपणे इथे आले आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे की आज नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ इथे आम्ही रेड कार्डचं आंदोलन केलं. हे आंदोलन आता आम्ही वाढवत जाऊ. अनेक लोक विचारतायत हे कुठे होणार, काय होणार, पुढचं आंदोलन कसं होणार. जसं मी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेवर जर हे थांबलं नाही, मुंबईची मैदानं गिळायचं थांबलं नाही भाजप, तर आम्हाला मुंबई महापालिकेवर मोर्चा मोठा काढावा लागेल. त्याच्या आधी अर्थात अंधेरी आहे, जुहूचे ओपन स्पेसेस आहेत, मुलुंडचं आहे. काल आपल्याला मुलुंडला सर्वांना नेलेलं होतं. अगदी समोर पेट्रोल पंपचं रिझर्वेशन असताना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील ढापायचं आणि पेट्रोल पंप ढापायचं, हे दोन्ही सगळे जे काही चालू आहे भाजपचं सगळीकडे, ते आम्ही थांबवायला आता रस्त्यावर उतरलो. गेल्या 4 वर्षात 17 प्लॉटचं रिझर्वेशन भाजपच्या मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि आता नगरसेवकांनी बदललेलं. निश्चितपणे म्हणजे नाही, आम्हाला धक्का या गोष्टीचा बसला की कोर्टात ते बीएमसीचे लॉ ऑफिसर सांगतात की त्यांनी म्युन्सिपल कमिशनरला कोर्टाने काय सांगितलं होतं ते सांगितलंच नव्हतं. म्हणजे ह्याला काही अर्थ आहे का? कोर्टाचा एवढा अपमान करतोय भाजप आणि मुंबई महानगरपालिका. पण एक चांगली गोष्ट आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला स्टेटस को मिळालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा आमचा जो लढा आहे रस्त्यावर पण सुरू राहील आणि लिगल बॅटल ही देखील सुरू राहील. 17 भूखंडाचं आरक्षण मी त्याच्यावर थोडं नंतर बोलीन, आज फक्त मैदानावर बोलीन, बाकी नंतर. 17 भूखंडांचं आरक्षण जे ते बदलण्यात आलेलं आहे मागच्या 4 वर्षामध्ये. तसं बघता त्यात मोस्टली गार्डन आणि उद्यान सगळी भूखंड जी आपण पाहतोय गेले 17 भूखंड 4 वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे भाजपला भूखंड दिसतो तिथे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरला श्रीखंडच द्यायचं, त्याच्यातून हे ठरवलेलं आहे. आदित्यजी, सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार म्हणून म्हटलं जातं, मात्र मुलांना मोबाईलच्या स्क्रीन पासून कमी वेळ करून त्यांनी मैदानी खेळ खेळावे असं सांगितलं जातं. मात्र इथे मैदान हडपण्याचा एक तर स्क्रीन भाजपचे आता घाबरायला लागलेत स्क्रीनशी, कारण रील्स बघूनच भाजप घाबरतं आणि म्हणून सगळ्यांना सांगते स्क्रीन बघू नका. ठीक आहे, पण स्क्रीन बघू नका एका तुम्ही सांगता, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सांगताय की आता सरकारी ज्या काही स्कीम्स आहेत ते जे कोण चांगले इन्फ्लुएन्सेस दाखवतील त्यांना तुम्ही स्टायपेंड देणार, आणि तिसऱ्या बाजूला सांगताय मैदानी खेळ खेळा. पण मैदानी खेळ खेळायला आमच्याकडे मैदानं कुठे आहेत? 17 असे जर ओपन स्पेसेस तुम्ही घेऊन गेलात, तुमच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांना दिलं, भाजपच्या आमदारांना दिलं, तर मुंबईच्या हातात काय राहणार? मुंबईकर जाणार कुठे? सांस्कृतिक मंत्र्यांचं मैदान हवे. भाजप संवाद कुठे साधतं? भाजप जेनझी आणि जेन अल्फाला अजूनही ज्ञान देते, प्रवचन करते, ऐकून घेतच नाहीये. 2 वे कम्युनिकेशन नाहीये. सांस्कृतिक मंत्र्यांचं कार्यालय समोरच आहे, पण त्यांच्याकडून कुठलीच भूमिका. ते कार्यालय पण लिगल आहे का जरा बघून घ्या. डायग्नोस्टिक सेंटर ते कोणाच्या नावावर आहे, कोणी केलेलं आहे, त्याचे सगळे कागदपत्र अखिलनी गोळा केलेले आहेत. आता जाऊ दे, आता जास्ती बोलत नाही, पहिला एक बॉल आपण खेळूया. एक मिनिट, मराठी झालं असेल तर. कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणात होत होतं. काल मुंबईमध्ये दुर्घटना घडली, 22 फुटांची मूर्ती पडल्याने 2 मंडळाच्या 2 सदस्यांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी आहे. काल उशिराकडे ही बातमी कळली आणि तातडीने मी तिकडच्या काही स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांशी पण बोललो, तिथे हजर होते मदतीला. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जे आम्ही सातत्याने ऐकतोय की रस्ते चांगले होणार आणि जे चॅलेंज दिलं होतं की आम्ही 2 वर्षात चांगले करू, त्याच्यावर आज मला राजकारण करायचं नाही आणि राजकारण मला करायचंच नाहीये. पण खरी परिस्थिती जी आहे ती लोकांना आता कळायला लागली. आदित्यजी, याला एक प्रश्न आहे की यापूर्वी धरू नका आता प्रश्न. झाडांच्या मांद्या असतील, रस्त्यावरची खड्डे असतील बुजवण्याचं आव्हान करण्यात आलं होतं. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा अशा प्रकारचे खड्डे मुंबई गोवा हायवे पण तसाच आहे. पण आज परत तुम्हाला मी मोकळ्या मैदानावर आणतो, कारण आधी आपले सगळे सण हे अशा मैदानात व्हायचे. दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो, मोठ्या मोठ्या मैदानात व्हायचे. आता मैदानं राहिली कुठे? सगळी प्रायव्हेट ट्रस्टच्या हातात दिली जातात. ते कुठचे काय SKVM की SV जे काय ते जी काही ट्रस्ट असेल, ह्यांच्यावर ट्रस्ट कोणाचा आहे? 850-900 कोटीचा प्लॉट तुम्ही 21 लाख रुपये पर इयरला देता. काय नेमकं चाललंय राज्यामध्ये? कशालाही भूखंड तुम्ही देताय? कोणासाठी देताय? काय नेमकं तुमच्या मागे असं लागलेलं आहे की 15 दिवसात तुम्हाला सगळे भूखंड काढायचे?